पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री नवनाथ महाराज की जय। 84 सिद्धनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 27। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। ग्रंथकर्ते अध्यायाच्या सुरुवातीला विश्वंभर विश्वव्यापक या जगाला निर्माण करणारा करुणेचा सागर दिगंबर आदिपुरुष पूर्ण ब्रह्म सनातन रुक्मिणीचा रमण रुक्मिणीचा पती पंढरीश परमात्मा त्या पंढरीश परमात्म्याची स्तुती स्तवन जय जयकार करू लागलेले आहेत आणि म्हणू लागले, या ग्रंथाचं महिमान पुढं सांगण्यासाठी माझ्या बुद्धीला तुम्ही चालना द्या। पाठीमागच्या अध्यायामध्ये भर्तरीनाथाने दुसरा विक्रम प्रेमसागरामध्ये भक्तिप्रेमामध्ये बुडून गेलेले आहेत आणि ते दोघं एकाच दुर्गावरती एका किल्ल्यावरती गावाचं रक्षण करू लागलेले आहेत आणि अशा पद्धतीनं दैव हे पावलं गेलेलं आहे। मोक्षपुऱ्या या 7 आहेत, काशी कांची अवंतिका माया द्वारका मथुरा अयोध्या आणि कांची। अशा पद्धतीनं त्या सप्तमोक्षपुऱ्यामध्ये अवंतिका ही नगरी आणि तिथला शुभविक्रम नावाचा राजा तिथं राज्य करीत होता। त्याच्या पोटी अतिशय सुंदर अशी एक मुलगी होती। ती अतिशय सुंदर मदन असावा, त्या मदनाचं सौंदर्य असं तिचं होतं। तिचं नाव सुमेधावती। ती सुमेधावती अतिशय तीक्ष्ण बुद्धीची मुलगी होती। चंद्रकलेसाठी नक्षत्र ज्योतीसारखी स्वरूपवान होती आणि एके दिवशी मग ती राजाच्या जवळ बसलेली होती। राजानं अतिशय प्रेमानं त्या मुलीला आपल्या मांडीवरती घेतलेला आहे, तिचं लालन पालन करू लागलेलं आहे। मुखावरून हात फिरवलेला आहे आणि त्या आपल्या मुलीचं चुंबन राजानं घेतलं आणि मग त्याच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झालेली आहे की आपल्या मुलीचं आता लग्न करून द्यावं असा विचार केलेला आहे। आणि मग सुमती नावाचा प्रधान, त्या सुमती प्रधानाला शुभविक्रम राजानं बोलवलेला आहे आणि म्हणू लागला, सुमेधावती माझी मुलगी आहे, ती आता उपोर झालेली आहे, तिचं लग्नाचं वय झालेलं आहे आणि मग एवढं तिच्यासाठी स्वामित्वासाठी दिव्य रत्न असलेला असा पुरुष आपण शोधावा। त्यावेळेला ते बोलण्याच्या नंतर मंत्री बोलू लागलेला आहे, हे महाराज सुरुवात योग आहे। राजा म्हणू लागलेला आहे, जरेनं माझं शरीर व्यापलेलं आहे, मी आता म्हातारं झालेलो आहे, माझा काळ हा विषम येऊ लागलेला आहे आणि म्हणून माझ्या पोटी मुलगा नाही, संतती नाही, शरीर जरेनं व्यापलं गेलेलं आहे, शरीर थकलं गेलेलं आहे। तरी माझ्या मनामध्ये एक कामना निर्माण झालेली आहे की ही जी सुमेधावती आहे या सुमेधावतीचं लग्न लावावं आणि मग तिच्यासाठी लावण्याची रास असलेला एक वर शोधून काढावा, जो या राज्यासनावरती बसेल आणि सगळं वैभव सांभाळेल आणि मग तो जो माझा जमात आहे, जो जावाई आहे तो आणि माझी मुलगी सुमेधावती हा राज्यकारभार बघतील आणि तुम्हा सगळ्यांचं संगोपन करतील असं माझं वचन आहे, माझं बोलणं आहे आणि हे तुम्ही सिद्ध करावं, मुलगा शोधून आणावा असं सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर मंत्री बोलू लागलेला आहे, मन हलवू लागलेला आहे, शुभ विक्रम सांगू लागलेला आहे, अवश्य म्हणून मंत्री सांगू लागलेला आहे। पण त्याच वेळेला मंत्री बोलू लागलेला आहे की हे माझ्या मनामध्ये एक गोष्ट सुचली गेलेली आहे की याला अधिकारी शोधावा आणि मग तो अधिकारी जावाही करावा। अगोदर काय करावं तर हत्तीच्या सोंडेमध्ये माळ द्यावी आणि ती माळ ज्याच्या गळ्यामध्ये तो हत्ती घालील त्याला ते स्वामित्व द्यावं, राज्य आसन द्यावं। मग ईश्वर सत्तेनं
तो या लोकांचा राजा होईल आणि त्यालाच हे महाराज आपली कन्या अर्पण करावी, सर्व सुखाचा तो अधिकारी होईल, मुलीलाही सर्व सुख देईल. असं बोलत असताना शुभ विक्रम राजा आणि तो जो मंत्री आहे त्या दोघांनाही ते मानलं गेलेलं आहे. दोघांनाही एकमेकांचं बोलणं पटलेलं आहे. आणि मग शुभ माळाने मंडप सजवला गेलेला आहे. महोत्सव सुरू झालेला आहे. शुभ असा दिवस पाहिलेला आहे. मंडप उभारलेला आहे, गुड्या तोरणं उभारलेली आहेत, राजमहाल सगळा सुशोभित केलेला आहे. वस्त्रभरणाने अलंकाराने तो हत्ती जो आहे तो सजवलेला आहे. दिव्य अशी माळ त्याच्या सोंडेमध्ये घातलेली आहे आणि त्याला नगरीमध्ये सोडलं. मागे मंत्री ब्राह्मणासहित सगळेजण धावू लागलेले आहेत आणि त्याच वेळेला तो राजाही त्याच्याबरोबर जाऊ लागलेला आहे. ती दिव्य अशी माळ त्या हत्तीच्या सोंडेमध्ये घातलेली आहे. त्या हत्तीनं नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे. अगोदर सभा मंडपामध्ये असलेले लोक पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर तो नगरीमध्ये फिरू लागलेला आहे. पण ते गावाचे सगळे लोक जागोजागी उभे राहून पाहू लागलेले आहेत. त्याच वेळेला ते गाव शोधत शोधत तो जो तट होता, वेशीचा तट होता, किल्ला होता, दुर्ग होता, तिथं येऊन विक्रमाकडं तो हत्ती पाहू लागलेला आहे. आणि मग त्या दुर्गाच्या जवळ येऊन, त्या किल्ल्याच्या जवळ येऊन हत्ती थांबलेला आहे. तो पुढं काही चालेना. त्या दुर्गावरती, त्या किल्ल्यावरती, त्या तटावरती विक्रमासहित 8 जण सेवाधारी होते. हत्ती तिथंच थांबलेला आहे. आणि मग राजानं त्या 8 जणांना एकांना खाली उतरायला सांगितलेलं आहे. त्यावेळेला त्या दुर्गाच्या, त्या किल्ल्याच्या, त्या तटाच्या पायऱ्या ह्या प्रचंड होत्या. एक पायरी उतरून एक जण खाली येऊ लागलेला आहे आणि सर्वाच्या मागून विक्रम उतरलेला आहे. हत्ती आनंदित झालेला आहे, धावलेला आहे आणि ती फुलांची माळ त्या विक्रमाच्या गळ्यामध्ये सोंडेनं अर्पण केले. माळ हत्तीनं त्या विक्रमाच्या गळ्यामध्ये टाकल्याबरोबर वाद्य वाजू लागलेले आहेत आणि आनंदाला पारावार राहिला नाही. हत्तीच्या वरती बसवलेला आहे आणि त्या शृंगार मंडपामध्ये विक्रमाला आणलेला आहे. सोन्याच्या आसनावरती बसवलं. जवळ राजा आहे, मंत्री आहेत आणि मग सहज चर्चा चालू झालेली आहे की आपली जात कोणती आहे. तेव्हा कुल्हाड हा शब्द निघालेला आहे आणि मग राजा चित्तामध्ये साशंकित झालेला आहे. म्हणू लागलेला आहे, मंत्रिकाला जवळ घेतलेला आहे, एकांतामध्ये नेलं आणि त्या मंत्र्याला तो शुभ विक्रम राजा विचारू लागलेला आहे की आपली मुलगी आता कुंभाराच्या घरी द्यायची का. आणि मग भिन्न असा पर्याय तिथं उत्पन्न झाला. आपण काय योजलेलं होतं आणि मग आपली सुमेधावती, आपण क्षत्रिय कुळातले आहोत आणि या कुंभाराच्या घरी देणं म्हणजे भिन्न दिसतं आहे असं शुभ विक्रम बोलू लागलेला आहे. मंत्र्यालाही संशय आलेला आहे आणि मग त्यावेळेला शोध घेऊ लागलेले आहेत. राजा शोध घेऊ लागलेला आहे. सगळेजण मंडपाच्या बाहेर आलेले आहेत आणि त्याच वेळेला त्या 8 सोबत्यांना बोलवून घेतलेला आहे. जवळ बसवलं आणि जातीचा विचार पुसू लागलेले आहेत की हा विक्रम कोणत्या जातीचा आहे. त्यावेळेला ते म्हणू लागले की या विक्रमाची जात कोणती आहे हे आम्हाला माहीत नाही, पण कुंभार असं म्हणतात एवढं आम्ही ऐकलेलं आहे. पण हाच कुंभार आहे हे कुणाला पुसावं. आणि मग ते सगळे मंत्री परस्परामध्ये बोलू लागलेले आहेत. त्याच वेळेला ते म्हणू लागले की तो जो कमट कुंभार आहे त्यालाच आपण इथं बोलवून घेऊ. आणि मग सगळ्यांनी कमट कुंभाराला बोलावलेलं आहे. एकांतामध्ये नेलो आणि अतिशय आदरानं, हे कुंभार मामा तुमची जात कोणती आहे
असं विचारू लागले. आणि मग कमट कुंभारानं मुळापासून त्या विक्रमाचं जे सगळं कथन आहे ते सांगितलेलं आहे. आणि आई ही क्षत्रिय कुळातली आहे, सत्यवर्म राजाची मुलगी आहे, मिथुळेचा तो राजा आहे. याच्यानंतर त्याचा बाप हा सुरोचन नावाचा गंधर्व आहे, ते स्वर्गीचं रत्न आहे. असं ऐकल्यानंतर त्या मंत्र्यालाही अतिशय आनंद झालेला आहे. आणि मग त्या कमटाला राजाच्या समोर नेलं. सर्व ती हकीकत ऐकून राजाच्याही अंतःकरणामध्ये अतिशय परम असा आनंद झाला. त्याच्यानंतर मंत्रीही आनंदित झालेला आहे आणि आनंदित होऊन तोही बोलू लागलेला आहे. कमटाला आतमध्ये नेलेलं आहे आणि हे महाराजा सत्यवर्म्याला बोलवा असं म्हणू लागलेले आहेत. आणि त्याच्यानंतर अवश्य म्हणून त्या शुभ विक्रमाला मंत्र्यानं त्या बोलवण्यासाठी पाठवलेलं आहे. मग कमट आणि सुमती मिथुळेला पोचलेले आहेत. सत्यवर्माला ऐकून अतिशय आनंद झालेला आहे. कमट मंत्री आणि सत्यवर्मा हे एकांतामध्ये बसलेले आहेत. त्याच वेळेला कमट झालेली सगळी हकीकत सांगू लागलेलं आहे. सत्यवतीच्या पोटी विक्रम जन्माला आला, तरी आता दैवयोगानं तुमचा जो नातू आहे त्याला राजगादी मिळू लागलेली आहे. तरी मुळापासूनचा सगळा संशय आपण काढून टाका. असं सर्व कथन योगक्षेमाची वार्ता. गंधर्व हा स्वर्गाला निघून गेला. इथपर्यंतची सर्व कथा सांगितली. राजानं सर्व विस्तारानं ऐकलेलं आहे. चित्त आनंदानं भरून आलं. सर्व सेना संभार सगळा तयार केलेला आहे आणि शुभ विक्रमाकडं जाऊ लागलेले आहेत. सत्यवतीला सत्यवर्मा भेटलेला आहे. सर्व वृत्तांत सांगितला आणि मग शुभ विक्रम राजाचं अंतःकरण अतिशय आनंदित झालं. पांग फिटला असं म्हणू लागलेलं आहे. आणि मग सुघोष मेळ्यामध्ये वाद्यवृंदामध्ये अतिशय आनंदामध्ये विक्रमाला राज्याभिषेक केलेला आहे. तो राजपदावरती बसलेला आहे. छत्र चामरं मिरवू लागलेली आहेत. राज्यासनी विक्रम राजा झालेला आहे. त्याच वेळेला प्रजापती तो गहिवरला गेलेला याचकांना असंख्य असं धन वाटलेलं आहे. मोठा समारंभ झाला. आणि मग सुमेधा ही आपली जी मुलगी आहे शुभ विक्रम राजानं थाटामाटामध्ये अतिशय असं थाटमाट करून लग्न लावलं गेलेलं आहे. याच्यानंतर सत्यवर्मा अतिशय आनंदला गेलेला आहे. आणि मग हे विक्रमाला राज्य मिळालं म्हणून त्याचा आनंद त्याच्या आनंदाला भरता आलेला आहे. सत्यवतीच्या उदराचं रत्न माझ्या मुलाला माझ्या नातवाला हे राज्य मिळालेलं आहे. आणि म्हणून त्या सत्यवर्मानंही आपलं राज्य आणि त्या नाताला विक्रमाला आंदन दिलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळं दोन्हीकडचं राज्य त्याला प्राप्त झालेलं आहे. अशा पद्धतीनं तो विक्रम राजपटावरती बसलेला आहे. अशा पद्धतीनं वहिवाट करून सत्यवर्मा आपल्या नगरीला निघून गेलेला आहे. इकडं राजा विक्रम भर्तरीला युवराजपद दिलेलं आहे आणि विक्रम हा गादीवरती बसलेला आहे. दोघं बंधू अतिशय समाधानी आहेत. अवंतिकेचं राज्य मिळालेलं आहे. सुमंत नावाचा मंत्री आहे आणि त्याला एके दिवशी मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपली जी मुलगी आपली मुलगी पिंगला ती या भर्तरीला आपण द्यावी. आणि मग विक्रमाला विचारलं गेलेलं आहे. आपल्या कन्येबद्दल नाव काढलेलं आहे. सोयरिकेबद्दल विचारू लागलेला आहे. त्यावेळेला लगेच विक्रमराजानं होकार दिलेला आहे आणि युवराज भर्तरीच्या बरोबर तिचं लग्न लावावं. आणि मग शुद्ध अशी लग्नाची तिथी काढलेली आहे. पण त्याच वेळेला तिथे एक विक्षेप आलेला आहे की कुटाळ असा तिथे एक रजक मिळाला गेलेला आहे.
आणि मग त्या मंत्र्याला तो सांगू लागलेला आहे की या भरतरीला तुम्ही तुमची पिंगला द्यायला लागला, पण या भरतरीची जात कुठली आहे, हा कुठला कुणाचा कोण आहे. आणि असं मग त्या दोब्यानं सांगितल्यानंतर पुन्हा त्या कमट कुंभाराला बोलावलेलं आहे आणि त्याची सर्व कथा त्या कुल्हाळाला विचारली. त्यावेळेला तो कुल्हाळ सांगू लागलेला आहे, तो कमट कुंभार सांगू लागलेला आहे की मला याचं काही माहीत नाही. सत्यवतीला विचारावं लागल की भरतरी हा तुमचा मुलगा कसा आहे. आणि तिनंही सांगितलं की माझ्या पोटी जन्मलेला हा नाही, पण हा माझा मुलगा आहे. मी याला मुलगा मानलेला आहे, पण माझ्या पोटी मात्र याचा जन्म झालेला नाही. आणि मग ही सगळी युक्ती ऐकली. विक्रमानं मंत्री सुमतीला बोलावलेला आहे आणि तो म्हणू लागलेला आहे की माझा हा मानलेला भाऊ आहे. असं राजा विक्रम बोलल्यानंतर तो जो मंत्री आहे तो अतिशय संशयामध्ये पडलेला आहे. आणि मग भरतरीलाच सगळं वर्म विचारू लागलेलं आहे. प्रांजळपणानं भरतरीनं सर्व सांगितलं. मित्रावरुणीच्या रेतापासून वनामध्ये हरणीपासून वाढलो. जयसिंग भाट आणि रेणुका मातेनं माझा सांभाळ केला. त्याच्यानंतर त्यांना चोरांनी ठार मारलं आणि मग जे व्यावसायिक होते, व्यापारी होते, त्यांनी माझं पालनपोषण केलं. ही सगळी कथा सांगितली, पण त्या मंत्र्याला काही विश्वास पटेना. म्हणू लागलेला आहे स्वतःचं कार्य साधून घेण्यासाठी अशी काहीतरी ही बनवा म्हणवी करू लागलेला आहे. भरतरी हा काहीतरी कल्पिलेली कथा सांगू लागलेला आहे. तरी आता असो कसं, पण हा काय म्हणतो आहे तर याचा बाप हा मित्रावरुणी आहे, तर मग मित्रावरुणीलाच याच्या कार्यासाठी बोलवून घे असं म्हणावं, असा विचार मंत्र्यानं मनामध्ये केलेला आहे. आणि म्हणू लागलेला आहे तुझा बाप जो मित्रावरुणी आहे त्याला तुझ्या स्वतःच्या लग्नासाठी बोलवून घे आणि आम्हाला दृष्टीला दाखव. भरतरी तुझी आई आहे, ती तर विगलित झाली, ती तर फुटून गेली, पण लग्नासाठी तुझ्या बापाला तर बोलवून घे असं त्या मंत्र्यानं बोललेलं आहे. त्याच्यामध्ये अघटित असं काही आहे. आणि म्हणून भरतरी अंगणामध्ये उभा राहिलेला आहे, ऊर्ध्व दृष्टी केलेली आहे. हे मित्रावरुणी ममताता, हे पिताश्री, हा देह जर तुमच्या रेतापासून तयार झालेला असेल तर माझी बाळाची आस्था धरून माझ्या मंगल कार्यासाठी, माझ्या लग्नासाठी आपण या असं दीर्घवाणी बोलून ध्यान केलं गेलेलं आहे. ते मित्रावरुणीच्या अंतकरणामध्ये कळालं गेलं आणि मग वाऱ्याच्या गतीनं आगमन झालेलं आहे. मित्रावरुणी अवंतिका नगरीमध्ये स्वतः आलेले आहेत आणि त्या मंत्र्याला बोलू लागलेले आहेत की हे मंत्र्या, हे सुमती, सर्व संशय सोडून दे. हा माझा मुलगा आहे आणि तू तुझी कन्या याला अर्पण कर, या भरतरी बरोबर तुझ्या त्या पिंगलेचं लग्न लावून दे. आणि तू जरी म्हणशील की या वराचा, या नवरदेवाचा बाप असावा, तरी पुष्पवृष्टी ज्या वेळेला होईल, मंगळवाद्य ज्या वेळेला वाजतील आणि मंगलाष्टका चालू होतील, त्यावेळेला सर्व देवाच्या सहित मी लग्नाला हजर राहीन आणि सर्व देव या तुझ्या मुलगी पिंगला आणि माझा मुलगा भरतरी यांच्यावरती अक्षदा टाकतील. तरी हे राजा विक्रमा, सुरोचन गंधर्वाला मी इथं पाठवीन, तरी काही सुद्धा काळजी करू नको. हे सुमती, तू तुझी पिंगला अतिशय सुखानं, अतिशय आनंदानं माझ्या या मुलाला भरतरीला द्यावी. मी जर या मृत्यूभवनामध्ये यावं म्हटलं
तरीसुद्धा इथले प्राणी सगळे त्यांचा दाह होईल. म्हणून तू काही काळजी करू नको, मनातला संशय सोडून दे आणि पिंगला ही तुझी मुलगी माझ्या मुलाला अर्पण कर. माझ्या मुलाबरोबर तुझ्या पिंगलेचं लग्न लाव. हे त्यांच्या मुखातलं बोलणं ऐकलेलं आहे. त्या मंत्र्याच्या मनाचं समाधान झालं. मग सगळा संशय सुटला गेलेला आहे आणि मग लग्नविधी जो आहे तो लग्नविधी ठरला गेलेला आहे. लग्न सोहळा सुरू झाला. मग नेमल्या स्थितीला श्रीमंत पूजन झालेलं आहे आणि त्या संधीमध्ये त्या वेळेमध्ये सुरोचन गंधर्व तिथं आलेला आहे. सुरोचन गंधर्व सत्यवतीला भेटलेला आहे. विक्रमाला बोलावलेला आहे. विक्रम त्वरित धावत पळत गेलेला आहे. आपल्या वडिलाच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि सुमती प्रधानाला बोलवून सुरोचन गंधर्वाची भेट घातली. सुरोचन गंधर्व अतिशय दिव्य तेज आहे आणि अतिशय नम्र होऊन तो सुमती प्रधान गंधर्वाच्या जवळ जाऊन बसलेला आहे आणि त्याच वेळेला तो सुरोचन गंधर्व म्हणू लागलेला आहे, हे सुमती, तू दैवमान आहेस आणि म्हणून प्रत्यक्ष ध्रुमी नारायणाचा अवतार तोच भर्तरी तुझा सोयरा झाला. भर्तरी हा अवतार दक्ष आहे, मित्रावरुणीचा प्रत्यक्ष अवतार आणि तुला जावाई भेटलेला आहे. सर्व दैव तुझा आज उजळलेला आहे. असं सुरोचन गंधर्वानं बोलल्याच्या नंतर पुन्हा त्या सुरोचन गंधर्वाच्या पायावरती त्या सुमती प्रधानानं डोकं ठेवलेलं आहे आणि म्हणू लागलेलं आहे, माझं भाग्य मोठं, म्हणून सगळे सोयरे माझे देव झाले. तरी एक आता अर्थ दाखवतो आहे की मीच दैववान या त्रिजगतामध्ये आहे. तरी आता आपण मंडपामध्ये जाऊ आणि श्रीमंत पूजा करू. असं म्हणून सुरोचन गंधर्व मानववेशामध्ये मंडपामध्ये आलेला आहे. समारंभपूर्वक श्रीमंत पूजा आणि सर्व विधी उरकला गेलेला आहे. वधूवरांना आशीर्वाद दिलेले आहेत. स्वर्गातून देव फुलांचा वर्षाव करू लागलेले आहेत. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम अशा मंगलाष्टकाच सुरू झालेले आहेत आणि त्याच वेळेला फुलांचा वर्षाव देव करू लागलेले आहेत. सर्वांनी टाळी वाजवली गेलेली आहे. सर्वांना आनंद झालेला आहे. मग वाद्यांचा गजर होऊ लागलेला आहे. आकाशामध्ये आवाज घुमू लागलेला आहे. स्वर्गामध्ये देव जय जयकार करू लागलेले आहेत आणि देव विमानातून फुलांचा वर्षाव करू लागले. अशा पद्धतीनं 5 दिवस उत्तम असा सोहळा पार पडला गेलेला आहे. नाना पद्धतीच्या रत्नांच्या माळा लावलेल्या आहेत. वराड मंडळींना सगळ्यांना संतोषित केलेलं आहे, आनंदित केलं. वराड मंडळींना सगळ्यांना सुमती प्रधानानं आदर सत्कार करून सगळ्यांना अपार याचकांना अपार धन दिलेलं आहे. राजानं सर्वांची बोलवणूक केली. 1 महिना सुरोचन गंधर्व तिथं राहिले आणि मग वरमाई सत्यवती अशा पद्धतीनं हा सगळा पुत्र सोहळा सुमतीनं पूर्ण केलेला आहे. याच्यानंतर 1 महिना झाल्याच्या नंतर सुरोचन गंधर्वानं सत्यवतीला विचारलं गेलेलं आहे आणि मग शुभविक्रम राजा त्या शुभविक्रम राजाला घेऊन सुरोचन गंधर्व स्वस्थानाला गेलेला आहे. इकडं अवंतिकेमध्ये दिवसेंदिवस लोटले गेलेले आहेत. पिंगला ही नावानं रूपानं रूपवंत होती. ऋतुकाळ तिचा जवळ आलेला आहे आणि मग त्याच वेळेला भर्तरी आणि पिंगला एकपानानं राहू लागलेले आहेत. त्यांचं मन अतिशय संतोषित आहे. त्याच्यानंतर पुढं भर्तरीनंही अजून लग्न केले. 1200 स्त्रियाबरोबर त्यानं लग्न केले.
आणि भोग आसनामध्ये सतत वावरू लागलेला आहे. पण मुख्य अशी पिंगला नावाची भर्तरीची पट्टराणी होती. जसा 9 लक्ष नक्षत्रामध्ये चंद्र शोभायमान दिसावा, तसा 1200 स्त्रियामध्ये पिंगला ही मुख्य पट्टराणी सहित तो भर्तरी शोभून दिसत होता. अशा पद्धतीनं युवराज मंडित युवराजपद असलेला भर्तरी त्या राण्यांच्यामध्ये शोभून दिसू लागलेला आहे. पण त्याच्यामध्ये त्या रत्नामध्ये हिरकणी रत्न, वैडूर्य रत्न असावं अशी पिंगला शोभायमान दिसू लागली. किंवा सूर्याची शोभा ही किरणांच्या मध्ये आहे, तसा असणारा गोडपणा साखरेमध्ये, साखर आणि दुधाचा गोडपणा असावा तसा. आणि भर्तरी आणि पिंगला दोघंजण स्वस्वरूपामध्ये एक चित्तानं राहू लागलेले आहेत, वर्तन करू लागले. जसं लोखंडाला परीस लागल्यानंतर त्याचं सोनं होतं, तशा पद्धतीनं दोघंजण अतिशय आनंदामध्ये राहू लागलेले आहेत, एकमेकांना कधीही सोडत नाहीत. राजा जर सभास्थानामध्ये चालला तर वळून वळून पुन्हा आपल्या पिंगलेकडं बघू लागलेला आहे. पिंगलेला एक क्षणसुद्धा सोडू नये असं घडोघडी त्याला वाटू लागलेलं आहे. पुन्हा माघारी परतून जाऊ लागलेला आहे, पिंगलेचं मुख पाहू लागलेलं आहे आणि पुन्हा राजकारभार करण्यासाठी जाऊ लागला. राजाला कारभार सूचनासा झाला, पिंगलेकडं सतत ध्यान लागलं गेलेलं आहे. अशा पद्धतीनं दोघंजण ऐक्य रूपानं प्रपंच करू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं पुष्कळ दिवस लोटून गेले. दोघांची वय ही अर्धी अर्धी झालेली आहेत. त्यावेळेला एके दिवशी हा भर्तरी हा जो राजा आहे तो राजा वनामध्ये, घोर अशा वनामध्ये शिकार करण्यासाठी जाऊ लागलेला आहे. आणि त्याच वेळेला मित्रावरुणींनी ते मुलाकडं पाहिलेलं आहे. मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की माझ्या वीर्यापासून जन्मलेला हा मुलगा एक अगस्त्य असावा आणि दुसरा भर्तरीनाथ, पण या मृत्यूभूमीमध्ये वावरू लागलेला आहे. अगस्तीनं हित केलं, पण हा दुसरा मुलगा मात्र राज्यवैभवामध्ये हा भर्तरी गुंतलेला आहे. तरी अहित जे आहे त्या विषयामध्ये हा गुंतलेला आहे. भर्तरीला विषय गोड वाटू लागलेला आहे आणि त्याच्यामुळं आपलं जे हित आहे ते हित, त्या हिताला तो मुकू लागलेला आहे. मनुष्य जन्माला आला कशासाठी? नर म्हणून आला आणि नारायण म्हणून जायचा आहे, हे तो विसरलेला आहे. तरी या विषयपदापासून तो कसा सुटेल, याचं हित कसं होईल, याचं हित ह्याला प्राप्त कसं होईल? नवनाथाय मधला अवतार ध्रुमी नारायणाचा महाथोर असा अवतार, पण हा विषय तिमिरामध्ये गुंतला गेलेला आहे. या विषय अंधारामधून हा कसा बाहेर पडेल? याच्या पोटामध्ये मोह उपजलेला आहे आणि म्हणून तो या महितळवटीवरती त्या मोहामध्ये बुडून गेलेला आहे. तरी दत्त महाराजांची भेट घ्यावी आणि त्यांना ही सर्व वृत्तकथा सांगावी. दत्त महाराजांची भेट मित्रावरून घेतलेली आहे आणि म्हणू लागले, हे योगद्रुमा, माझ्या मनामध्ये कामना उत्पन्न झालेली आहे, ती माझी सत्य भावना ऐकून घ्या. तुम्ही विजय प्रताप ध्वज आहात, तेजस्पुंज आहात, तरी माझा जो मुलगा तो मचिंद्रासारखाच भर्तरी आहे. तरी हे तुम्ही काय करावं? तुमचे असंख्य असे शिष्य या जगामध्ये आहेत, तरी माझा जो मुलगा आहे तो मुलगा त्याला सुपंत पंथाला लावा. याच्यानंतर दत्त महाराज म्हणू लागलेले आहेत की काहीही काळजी करू नका, तो जो भर्तरी आहे तो माझ्या प्रसादाच्या योगे करून सत्य अशा या जगामध्ये मिरवेल. तो मिरवेल कसा? तर या पृथ्वी तलावरती चिरंजीवी होईल, याच्यामध्ये काहीसुद्धा शंका नाही. हे पूर्वीच
भविष्योत्तर असं सांगितलं गेलेलं आहे. माझ्या वचनावरती विश्वास ठेवा, तरी आता निसंशय राहावं, स्वस्थ चित्तानं असावं. मी प्रयत्न करून भर्तरीला नाथपंथामध्ये आणतो असं दत्त महाराज बोललेले आहेत. आणि त्यांनी मित्रावरुणीची बोलवण केली. आपली कृपा आहे, भर्तरीच्या जवळ आपण जावं. तर इकडं भर्तरी राजा हा शिकारीसाठी वनामध्ये गेलेला आहे. तो शिकारीसाठी वनामध्ये फिरत असताना वन आणि उपवन धुंडाळले गेलेले अपरिमित अशी सेना आहे. त्या वनामध्ये कृतांतासारखा ते सैन्य सगळं फिरू लागलेलं आहे. 14 लक्ष वात आकृती वाऱ्यासारखे पळणारे घोडे आहेत. त्यांच्या अंगावरती झुली घातल्या गेलेल्या आहेत, त्यांना शृंगार केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते अतिशय शोभायमान दिसू लागलेले आहेत. नक्षत्राची जाळी आली की काय असं ते सैन्य दिसू लागलेलं आहे. आणि म्हणून रत्नाचा सागरच वनामध्ये आला की काय असं ते सगळं सैन्य, त्या सैन्यामध्ये हा भर्तरी शिकारीसाठी निघालेला आहे. प्रत्यक्ष हत्ती त्याच्यामध्ये आहेत, विशाळ अशा त्यांच्या सोंडी आहेत, चंद्र तेजासारखं ते सर्व सैन्य आहे. आणि म्हणून तेच सर्व नक्षत्रासारखा चमत्कार दाखवू लागलेले आहेत. शुद्ध कोंदणाचे असे चुडे त्या हत्तीच्या दाताला लावले गेलेले आहेत. चंद्रासारखं त्यांचं तेज पसरलं गेलेलं आहे. असं वरदानाचं ज्या झालरी आहेत त्या झालरी त्यांच्या अंगावरती घातल्या गेलेल्या आहेत. अंबारी रत्नांनी मढवलेल्या हत्तीवरती आहेत. आणि तिथंच जे तेज आहे ते तेज येऊन तिथं विसावलं की काय असं वाटू लागलेलं आहे. राजाच्या जवळ 500 असे प्रज्ञावंत सरदार आहेत. आणि ते सुद्धा कसे आहेत तर त्यांनी सुवर्ण अशी वस्त्र अंगामध्ये परिधान केले गेलेले आहेत. आणि तेच सूर्याला लाजवेल असं त्यांच्या अंगावरचं शरीरावरचं तेज आहे. राजाच्या बरोबर अंबारीने युक्त अशा हत्ती तेही चालू लागलेले आहेत. छत्र आहेत, चामर आहेत, वैडूर्य रत्नाच्या राशी आहेत. आणि असं सगळं सैन्य चालत असताना तो वनामध्ये येऊन पोहोचला गेलेला आहे. वनामध्ये फिरत असताना उदास चित्त झाले, सूर्य अस्तमानाला गेलेला आहे. चतुर्थ प्रहर हा संपला गेलेला आहे. अशा पद्धतीनं दिवस हा अस्तमानाला गेलेला आहे, मावळतीला गेलेला आहे. अचाट अशा वनामध्ये तो भर्तरी राजा वाऱ्याच्या गतीने घोड्याला पळवू लागलेला आहे. एका हरणीच्या पाठीमागं वनामध्ये हिंडू लागलेला आहे. पण त्याच वेळेला तो चैत्र महिना होता आणि ऊन हे रण रण करत होतं. त्या वनामध्ये लखलखाट होता, सूर्याची तीव्र किरणं. आणि त्याच्यामुळं हळहळ होऊ लागलेली होती. भर्तरी राजाला तहान लागलेली होती. हरणाच्या पाठीमागं धावून धावून तो तहानेला होता, तहानेनं व्याकुळ झालेला होता. आणि मग पाण्याचा शोध घेऊ लागलेला आहे. पण त्या घोर अशा वनामध्ये कुठंही पाण्याचा थेंब दिसेना. वृक्ष असं ते वन दिसू लागलेलं आहे. भयंकर अशी तहान लागलेली आहे. प्राण जातो की काय, घशाला कोरड पडलेली आहे. रानोरान फिरू लागलेला आहे. पण पाण्याचा काही कुठं पत्ता लागेना. त्यावेळेला त्या सैन्यामधले व्याकुळ झालेले जे लोक होते, व्याकुळ झालेलं जे सैन्य होतं, कुणी पाला खाऊन आपली तहान भागवू लागलेलं आहे, कुणी स्वतःचीच लघवी स्वतः पिऊ लागलेलं आहे, कुणी झाडाच्या सावलीखाली बसून त्या जमिनीवरती लोळू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं ते सगळं सैन्य व्याकुळ झालेलं आहे. तहानेनं व्याकुळ झालेला आहे, तहानेनं व्याकुळ झालेला आहे. राजाही तसाच तहानेनं व्याकुळ झालेला आहे. घशाला कोरड पडलेली आहे. पाणी पाणी
पाणी असं म्हणू लागलेलं आहे, क्लेश झालेले आहेत. हे कशामुळे झाले तर दत्त महाराजांनी तिथं माया केलेली होती आणि त्या मायेनं ते वन वृक्ष केलेलं होतं. गुप्त वेशानं त्या राजाच्या पाठीमागून दत्त महाराज चाललेले आहेत. त्या वनामध्ये दत्त महाराज जात असताना मायारूपी सरोवर दत्त महाराजांनी तिथं निर्माण केलं. निर्मळ असं गंगाजळ पाहिलेलं आहे आणि त्या पाण्यामधून कमळाची फुलं बाहेर आलेली आहेत. अतिशय सुंदर शोभायमान असं ते पाण्याचं सरोवर दिसू लागलेलं आहे. त्या सरोवराच्या काठाला फुलांनी बहरलेली आणि फळांनी बहरलेली अशी दाट झाडी दिसू लागलेली आहे. पक्षी किलबिल किलबिल करू लागलेले आहेत. शीतल अशी गार छाया आहे. स्वच्छ सुंदर पाणी आहे. असं ते सरोवर दत्त महाराजांनी निर्माण केलं आणि त्या सरोवराच्या काठावरतीच पानाची झोपडी निर्माण केलेली आहे. पर्णकुटी निर्माण केलेली आहे आणि तिथं दत्त महाराज थांबलेले आहेत. इकडं हा जो भर्तरी राजा आहे वनामध्ये फिरून फिरून क्लेश निर्माण झाला. त्याच वेळेला अकस्मातपणानं ते सरोवर पाहिलेलं आहे. एकटाच हा भर्तरी तिथं पाणी पिण्यासाठी धावत पळत जाऊ लागलेला आहे. गहिवरून आलेला आहे आणि हा राजा धाव घेऊ लागलेला आहे. सरोवराच्या काठी गेलेला आहे. पाण्याला स्पर्श करावा असा विचार केला. आता पाण्याला स्पर्श करून ओंजळीमध्ये पाणी घ्यावं एवढ्यामध्ये अत्रिसूत दत्त महाराज तिथून उठलेले आहेत आणि राजावरती धावत गेलेले आहेत. अरे अरे म्हणू लागलेले आहेत. म्हणू लागले, ह्या माझ्या पाण्याचा तू शिकार करू नकोस. तू कोणाचा कोण आहेस हे अगोदर मला सांग. त्यावेळेला तो राजा भयभीत झालेला आहे. काहीही बोलत नाही. टकमका बघू लागलेला आहेत. दत्त महाराज म्हणू लागलेले आहेत, का तू मौन धरलेला आहेस? तुझ्या मौन धरण्याचं कारण काय आहे? तुझी आई कोण? तुझे वडील कोण? तुझा गुरु कोण? आणि तुझ्या देहाचं नाव काय आहे? त्यावेळेला आई वडिलासहित गुरुचं नाव सांगून पुन्हाच पाणी पे, नाहीतर या पाण्याला स्पर्श केल्याबरोबर तू ताबडतोब मृत्यू पावशील. असं दत्त महाराजांनी त्या भर्तरीनाथाला सांगितलं. भर्तरीनाथ म्हणू लागलेले ते, हे ऋषीवर्या, माझा जीव तहानेनं व्याकुळ झालेला आहे आणि त्याच्यामुळं मला पाणी पिऊ द्या. पण दत्त महाराज ऋषींचा वेश धारण केलेले दत्त महाराज म्हणू लागलेले आहेत की तुझ्या आई वडिलाचं गुरुचं नाव सांगितल्याशिवाय पाण्याला स्पर्श करू नको, नाहीतर तुला मृत्यू येईल. असं भर्तरीनाथांनी ऐकलेलं आहे. दत्त महाराजांच्या पायावरती दंडवट घातलेला आहे आणि मग सर्व कथा सांगू लागलेली आहे. भर्तरीनाथ पहिल्यापासूनची कथा सांगू लागली. भर्तरीमध्ये मित्रावरुणीचं रेत पडलं आणि त्याच्यानंतर पुढची जी सर्व कथा आहे ती सांगू लागलेली आहेत. त्याच्या पुढचा माझा गुरु कोण हे अजून मला माहीत नाही असं भर्तरीनं सांगितल्याबरोबर दत्त महाराज बोलू लागलेले आहेत की म्हणू लागले, हे राजा, या देहामध्ये आला आणि अद्यापर्यंत तू गुरु केलेला नाही, गुरुचा अनुग्रह घेतलेला नाहीस, भ्रष्ट बुद्धीनं या संसारामध्ये वावरतो आहेस. तरी तू पूर्वीचा परमपापिष्ट म्हणून तुला अद्यापर्यंत गुरु मिळालेला नाही. तू क्रियानष्ट आहेस. तू या पाण्याला स्पर्श करू नको. तू जर या पाण्याला स्पर्श केला तर हे पाणी आटून जाईल. निगुऱ्याचा विटाळ या पाण्याला होईल आणि ज्याला गुरु नाही त्याचा विटाळ झाल्यामुळं हे सगळं पाणी आटून जाईल. तू पाण्याला जर स्पर्श केलास तर हे पाणी आटेल, म्हणून तू याला स्पर्श करू नको. मग पाणी आटल्यानंतर माझा जो राग आहे त्या रागाच्या धडधडत्या अग्नीमध्ये तू जळून भस्म होतील. त्याला एक क्षणसुद्धा लागणार नाही.
असं दत्त महाराज बोलल्यानंतर भर्तरीनं नमन केलेलं आहे. म्हणू लागलेला आहे, हे महाराज, माझा तहानेनं जीव जाऊ पाहत आहे, माझ्या घशाला कोरड पडलेली आहे, तरी मला आता अनुग्रह द्या आणि माझा प्राण वाचवा. दत्त महाराज म्हणू लागलेले आहेत, मी अनुग्रह द्यावा असं माझ्या मनाला तू काही योग्य दिसत नाही. माझ्या अनुग्रहासाठी महादेव ब्रह्मदेव यांनी सुद्धा मिठी घातली गेलेली आहे, तरीसुद्धा मी अनुग्रह त्यांना दिलेला नाही आणि तुझ्या पदरामध्ये तर काहीच पडणार नाही. असे थोर थोर भागलेले आहेत, थकलेले आहेत, पण मी त्यांना अनुग्रह दिलेला नाही. तू तर एक मशक आहे. हे त्यावेळेला भर्तरीनाथ म्हणू लागलेले आहेत की हे ऋषीवर्या, तहानेनं माझा प्राण जाऊ लागलेला आहे. तुम्ही कृपावंत दयाळू संत आहात, दया क्षमा पाळणारे आहात, जगाचं किंचन पण जगाचं दैन्य हरण करणारे आहात. माझा प्राण वाचवा, धर्माचं साधन करा. तुम्ही तपोराशी आहात, मला अनुग्रह द्या. पण पूर्ण 12 वर्षाचं तप मी इथं आचरण करीन. त्या पुण्यशा करून दत्त महाराज म्हणू लागलेले आहेत, तुला मी अनुग्रह देईन, पण तुला 12 वर्षाचं तप करावं लागेल. त्या पुण्यांशाच्या योगी करून तुला अनुग्रह प्राप्त होईल. राजा म्हणू लागलेला, 12 वर्षाचं काय घेऊन बसलात? आता माझ्या घशाला कोरड पडलेली आहे, माझा प्राण जाऊ पाहतोय. 12 वर्ष वाचल्यावर काय घडायचं ते घडून होईल. दत्त महाराज म्हणू लागलेले आहेत की पुढं तप करण्याचा संकल्प करावा लागेल. कायेनं वाचेनं मनानं आणि चित्त सगळं तुझं संकल्प पुण्यवर्धक झाल्याशिवाय तुला मी पाणी पाजणार नाही. सर्व बाधा तुझ्या चुकल्या जातील. त्यावेळेला तो म्हणू लागलेले, हे महाराज, मी संकल्प करतो, पण आता मला पाणी पिऊ द्या. माझ्या प्राणाचं माझ्या जीवाचं रक्षण करा. त्यावेळेला नाथ गुरु संकल्प करू लागलेले आहेत की 12 वर्ष तपाचरण करीन आणि त्या वैभवाला पुन्हा लिप्त होणार नाही. आणि ओकारीसारखं उलटीसारखं हे सर्व धनसंपत्ती मानीन, विरक्तपणा धरीन आणि योगामध्ये जाऊन बसेन. आयुष्य संपेपर्यंत योग धारण करीन. असं राजानं ऐकलं, कुंठित झालेलं आहे, चित्त विचारामध्ये पडलं गेलेलं आहे. म्हणू लागलेलं आहे, आता काय करावं? प्राण कासावीस होऊ लागलेला आहे. पूर्ण प्रज्ञावंत तो म्हणू लागलेला आहे, हे नाथ, मी प्रपंचामध्ये राहणार आहे. 1200 बायका आहेत मला. मी अजून प्रपंचामधून मुक्त झालेलो नाही. पितृश्राद्ध पितृ ऋण आईला गयावर्जन केल्याशिवाय आणि बायकोला मुलगा झाल्याशिवाय बायकोचं ऋण फेडत नाही. पितृश्राद्ध घातल्याशिवाय पित्राचं ऋण फिटत नाही. मुलाचा विवाह करून त्याला बायको करून दिल्याशिवाय त्या मुलाच्या ऋणातून मुक्त होत नाही. असं सगळं ऋण आहे. ती काजळी अजून फिटलेली नाही. तरी 12 वर्षापर्यंत मला प्रपंच करू द्या. त्याच्यानंतर मी पूर्ण योग आचरण करीन. असं तो राजा भर्तरी बोलू लागलेला आहे. अवश्य म्हणून दत्त महाराजांनी सांगितलं आणि मग कमंडलू भरून पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्याजवळ आलेले आहेत. हातामध्ये पाणी दिलेलं आहे आणि संकल्प कर म्हणून सांगितलं की 12 वर्षाच्या नंतर पुण्य आचरण करेन. याच्यानंतर तन मन धन कायेनं वाचेनं जीवित्व गुरुच्या पायी अर्पण करीन. असं म्हणून पाणी सोडून दे. डोक्यावरती वरदानाचा हात ठेवलेला आहे. कानामध्ये बीज मंत्र म्हटलेला आहे आणि आपला शरणागत केला. आपलं नाव सांगितलं. म्हणू लागले, वत्सा ऐक, मला ओळख, मी अत्री ऋषींचा मुलगा दत्त महाराज आहे. पण दैव भाग्यवंत म्हणून माझा हात तुझ्या डोक्यावरती पडलेला आहे. तुला अनुग्रह मिळालेला आहे. मैक सरोवर
सगळं गुप्त झालेलं आहे. ते पाण्याचं सरोवर गुप्त झालं, भकास असं वन सगळं लुप्त झालं आणि पर्णकुटी ही दिसेनाशी झाली. आणि मग चिंता मनामध्ये वाटू लागलेली. भर्तरीनाथ म्हणू लागलेला आहे, हे महाराज गुरुनाथ, माझा प्राण जाऊ पाहतो आहे. असं भर्तरीचं बोलणं ऐकल्यानंतर दत्त महाराजांनी भोगावतीला पाचारण केलेलं आहे. अपार असं पाणी घेऊन ते धावून आलेले आहे. सुरभीचं चिंतन केलं आणि मग दैदिप्यमान असं अन्न तिनं निर्माण केलं. पर्वता समान दिसू लागलेलं आहे. आणि मग चमूसहित राजानं भोगावतीचं स्नान केलं. उत्तम असं अन्न स्वीकारलं केलेलं आहे. दर्शन करून आपल्या सर्व सैन्यासहित तुष्ट होऊन हा भर्तरी राजा पाठीमागं आपल्या नगरीकडे निघालेला आहे. आणि इकडं भोगावतीची तिच्या स्वतःच्या स्थानाला निघून गेली. कामधेनू स्वर्गाला निघून गेलेली आहे. आणि मुनी दत्त महाराज अदृश्य झाले. आणि इकडं हरणाच्या शिकारीसाठी भर्तरी गेलेला परत गावामध्ये आलेला आहे. आता श्रोत्यांनी अवधान द्यावं आणि पुढच्या 28व्या अध्यायामध्ये अतिशय गोड अशी अमृताची कथा, नरहरीच्या वंशामध्ये जन्माला आलेले धोंडीचा मुलगा मालू हे आपल्याला सांगतील. स्वस्ती श्री भक्तिकथासार सम्मत गोरक्ष काव्य किमे आगार सदा परिसोत भाविक चतुर सप्तविशंती तमोध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापती महादेव की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वासुदेव हरी.